पप्पांचा बर्थडे पण मार्च मध्ये होता आणि सिम्बाचा बर्थडे पण मार्च मध्ये होता, पण आम्ही मार्च मध्ये त्या दोघांचा पण बर्थडे सेलिब्रेट नाही करू शकलो कारण टेल्स वरून सिम्बासाठी फूड मागवते तर त्यांनी हे छोटंसं गिफ्ट पाठवलंय त्याला. हा बघ कसं बसलाय आणि मी मगाशी घेतलं तर 2 मिनिट थांबत नव्हतं. हॅपी बर्थडे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पूनम पवार व्लॉग्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बरेच जण विचारत होते की व्हिडिओ का नाही आले, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पुढे गेल्यानंतर. पण त्याआधी मी आता जस्ट ऑफिसवरून आलेली आहे आणि मी काढलेली आहे मराठी चित्रपट जो प्रदर्शित झालेला आहे 1 मे रोजी, नाच ग घुमा, त्याचे तिकीट्स. आणि मी आता अमोलची वाट बघत आहे कारण आम्ही दोघ जण आज जाणार आहोत मूवीला. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन जरूर प्रेस करा. तर आम्ही आता आलेलो आहोत गोरेगावच्या ओबरॉय मॉलला. 10:30चा शो आहे, वाजले आहेत 10. आम्ही पटकन खाणार. ग्रिल चिकन बर्गर आणि पेरी पेरी फ्राईज आम्ही ऑर्डर केलेले. दोन्ही पण एकदम यम्मी होते. स्पेशली पेरी पेरी फ्राईज खूप क्रिस्पी होते. सक्षम बनू, त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो. आई नजरेच्या बाहेर गेली की पीव्हीआरचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा नेहमीच चांगला राहिला आहे. फक्त एकच गोष्ट इकडे आहे, इथेच काय सगळ्याच थिएटरला ही परिस्थिती आहे की इकडच्या पॉपकॉर्नचा एक्सपेन्स तिकीटच्या एक्सपेन्सपेक्षा जास्त असतो. 1:10 झालेले आहेत, मूवी संपलेला आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि मी तुम्हाला नंतर सांगते रिव्ह्यू मूवीचा. चला, आरे कॉलनीतून रात्री 1:30 वाजता. सो इट्स अ नेक्स्ट डे. आम्ही काल खूप उशिरा आलो, रात्री काहीतरी 1:30 पावणे 2 वाजले आम्हाला घरी पोहोचायला मूवी नंतर. तर मूवीचा रिव्ह्यू असा आहे की मूवी ओव्हरऑल 2-2.5 तासाचा मूवी होता, इन्क्लुडिंग ब्रेक. फर्स्ट हाफ मध्यंतरापर्यंत तो मला खूप एंटरटेनिंग वाटला. सेकंड हाफ थोडासा डल आणि स्लो होता. बरेच सीन्स होते मूवीमध्ये, ते मी आणि अमोलने खूप एन्जॉय केले. आम्ही खूप रेझोनेट करू शकत होतो. तसंच जे वर्किंग वुमेन आहेत, हाऊस हेल्प ज्यांच्या घरी येते, हसायला येते, ते कंट्रोल करू शकत नव्हती. बट ओव्हरऑल जो मेसेज दिलेला आहे मूवी मधून तो खूप छान आहे. 1 टाइम वॉच आहे मूवी. तुम्ही पण जा तुमच्या फॅमिली बरोबर. आणि तुम्ही जर ऑलरेडी बघितलं असेल तर कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला मूवी कसा वाटला. आहे ऑफिसवरून घरी आणि आईने इकडे घावणे बनवून ठेवलेले आहेत आणि इकडे आपल्या सिम्बाचा बर्थडे केक आलेला आहे. बबलीला आता आंघोळ घालायचे. बबली, बर्थडेच्या आधी आंघोळ करायची आपल्याला. चला, बर्थडे बॉय माझ्या पाठी कसं चाललेला आहे. पकडा त्याला, पकडा त्याला, पकडा त्याला. आता त्याचं ग्रूमिंग करणार आहे मी थोडं. मला हे जे आहे ते गिफ्ट दिलेलं, इथे बघ. रेडी, गुड टू गो. उची, तुझा बर्थडे ना. हा, इथे माझा बर्थडे, मला सोडा, मला केक खायला जाऊ दे. ए, दाखवू नको त्याला केक, तो आताच खायला चालू घरी. ताईने कोणता केक आणलाय बाबूला? चिकन मीन्स केक आणलाय. अच्छा, हा, मी जातो, मला खायचंय, टेल्स वरून सिम्बासाठी फूड मागवते तर त्यांनी हे छोटंसं गिफ्ट पाठवलंय त्याला. ओपन कर. ते लावूनच आहे, त्याचं नाव आहे आणि नंबर दिलेला आहे. तर हरवलं सिम्बा तर सापडणार मग. घे त्याला. हे बघा. अरे बापरे, काय करतोय शिवा? अरे बाबू, चला फिरायला. सोनी माझी गुडगुडी, माझी गुडगुडी. 2 मेडल मिळालेत त्याला. दाखवा माझ्या मुलाला. दोन्हीवरती सिम्बा लिहिलेलं आहे आणि दोन्ही गिफ्ट आहेत त्याचे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. चंपा माझी कुटी, माझी कुटी, डिचकुटी. पप्पांचा बर्थडे पण मार्च मध्ये होता आणि सिम्बाचा बर्थडे पण मार्च मध्ये होता, पण आम्ही मार्च मध्ये त्या दोघांचा पण बर्थडे सेलिब्रेट नाही करू शकलो कारण सिम्बाची छोटीशी सर्जरी झालेली, आय सर्जरी. हा, दोन्ही डोळ्यांमध्ये अल्सर झालेला आहे. एका डोळ्याचे आयलॅशेस इनवर्ड हे ग्रो होत होते, तर त्यामुळे दोन्ही डोळ्यांची सर्जरी त्याची झालेली आणि त्याला पूर्ण रिकव्हरी वगैरे व्हायला पूर्ण 1 ते 1.5 महिना गेला.
बट थँकफुली ज्या क्लिनिकला आयवेट क्लिनिकला मी इथे चेंबूरला आहे तिथे घेऊन गेलेलो तर एकदम सगळं व्यवस्थित झालं, सक्सेसफुल झाली सर्जरी. आणि तेव्हा पण बर्थडे साजरा करता आला नाही. तो फर्स्ट बर्थडे म्हणजे यावर्षीचा त्याचा पहिला बर्थडे, तर मला खूप एक्साइटमेंट होती की त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला पाहिजे. तर आता आम्ही फायनली आज बर्थडे सेलिब्रेट करतोय. आणि आज बर्थडे का सेलिब्रेट करतोय कारण आजच्या दिवशी गेल्या वर्षी सिम्बाला मी घरी घेऊन आलेले होते. इट वॉज 4 मे जेव्हा आम्ही सिम्बाला घरी घेऊन आलेलो, तर त्याच्यामुळे आज त्याचा बर्थडे आम्ही साजरा करतोय. सिम्बाच्या बर्थडेची तयारी चाललेली आहे. ह्या बोक्याचं नाव चाप्टर बोका ठेवलं पाहिजे. हा बघ कसं बसलाय. आणि मी मगाशी घेतलं तर 2 मिनिट थांबत नव्हतं. ए सिम्बा बघतोय बघ इकडे. कोमल तू पण घे जा. लेके जाओ लेके जाओ. नीचे लेके ते अर्धी केस चाललेत पाण्यामध्ये. शिंब्या अरे ते केस चाललेत पाण्यामध्ये तुझे. पिलो आहे पाण्यामध्ये. तो असं शॉर्टकट मध्ये पाणी पित होतो.